हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला खिचडी भात कसा करायचा ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आपण इथे एका कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे। तर इथे मी 1 चमचा तेल टाकलेला आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकून द्यायचे आहे। त्याच्यानंतर आपण त्यामध्ये लसूण टाकायचा आहे। लसूण इथे मी बारीक चिरलेला आहे। लसूण टाकल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरलेले। कांदा छान परतून घ्यायचा आहे, आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचा आहे। त्याच्यानंतर इथे मी टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो मी इथे 1 घेतलेला आहे बारीक चिरलेला। टोमॅटो हे आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले टाकणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेला आहे, तसेच अर्धा चमचा धने पावडर, तसेच अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे मी। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त तिखट करू ठेवू शकता। तसेच मी इथे चवीनुसार मीठही टाकलेलं आहे। मी इथे 2 चमचे मीठ टाकलेलं आहे, कारण मिठाचा वापर मी नंतर करणार नाही आहे, त्याच्यामुळे मी आत्ताच मीठ टाकते। त्याच्यानंतर एका बाउलमध्ये आपण 2 वाट्या मी इथे तांदूळ घेतलेला आहे, तसेच अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। हे आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। इथे मी 2-3 वेळा ही तांदूळ आणि मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हे धुवून झाल्यानंतर आपण त्याच्या कुकरमध्ये हे तांदूळ व मूग डाळ टाकून द्यायचे आहे। त्याच्यावरती मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे। नंतर आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर मी त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेले आहे। आपल्याला इथे भरपूर पाण्याचा वापर करायचा आहे, पाण्याचं प्रमाण जरा जास्तच ठेवायचं आहे। त्याच्यानंतर 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर आपला खिचडी भात तयार होतो। आपल्याला जास्तही शिट्ट्या द्यायच्या नाहीत, 2-3 शिट्ट्यांमध्ये हा भात तयार होतो। अशा प्रकारे आपला खिचडी भात तयार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।